परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल. ती योजना मी बंद करणार नाही. पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली. आता मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी 10व्या हप्त्याबद्दलची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू केली होती. या योजनेत आता एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दरम्यान लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 9 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता महिला 10व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता रामनवमीपर्यंत दिला जाईल अशा चर्चा होत आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेत गेल्या 3-4 महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे वितरित केले जात आहेत. त्यामुळे या महिन्यात देखील पैसे शेवटच्या महिन्यात येऊ शकतात अशी पण चर्चा आहे. त्याचप्रकारे आयकर विभागाने अद्याप लाडकी बहीण योजनेत महिलांच्या उत्पन्नाची माहिती दिलेली नाही. त्यामुळे 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अर्जाची तपासणी करण्यास अडचण येत आहेत. त्यामुळे कदाचित एप्रिलचा हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो अशी पण माहिती समोर येत आहे. तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या 10व्या हप्त्याबद्दलची माहिती. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.